महोदय 2004 ला LOI दिले, आज 2025 साल आहे आणि आज मंत्री महोदय म्हणतात की पुन्हा त्याला संधी दिलेली आणि वरून सांगतात की माझ्याकडे मीटिंग घेतो. यांच्याकडे अधिकारच नाही मीटिंग घ्यायचा, यांच्याकडे खातच नाही ते. हाच गृहनिर्माण खात्याचा या सरकारमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे. उत्तर देसाई साहेब देतात आणि सगळा कार्यक्रम तिकडे चालू आहे. हे फक्त उत्तराला येतात. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत देसाई साहेब याची बैठक लावत नाहीत तोपर्यंत या प्रश्नाला फारसा अर्थ येत नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय चौधरी साहेबांनी 2004 पासून काय अवस्था झालेली आहे सांगितलं. पुन्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की पुन्हा आता त्यांना संधी देण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणून मी विचारलं की विकासक आपल्या ओळखीचा आहे का. याचा उद्देश माझा काही आरोप नाही आहे, तुमची ओळखच मुंबईत असण्याचं काही कारण नाही आहे. पण अध्यक्ष महोदय, मी हा जाणूनपूर्वक प्रश्न ह्यासाठी विचारला की काही विकासकांना विशेष वागणूक देणे आणि काही विकासकांच्यावर गदा येणे आणि त्यांना थांबवणे किंवा स्टॉप करणे, अशापेक्षा सरकारने माननीय मंत्री महोदयांच्याकडून मी अपेक्षा करतो की जे 4 वर्षापासून किंवा 5 वर्षापासून प्रकल्प बंद आहेत, विकासकांनी कोणतंही पाऊल टाकलं नाही, अशा 5 वर्ष जुन्या प्रकल्पांची रिव्हिजन करून अशा विकासकांच्याकडून आता जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहे त्याकडून तसाच 5 वर्षापूर्वी थांबलेल्या प्रकल्पांच्याकडून घेऊन त्यांचं रिव्हिजन करून, नाही तर त्यांना बंद करण्याचं काम टर्मिनेट करून नवीन विकासक नेमण्याची व्यवस्था सरकार करेल काय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी अत्यंत पॉझिटिव्ह सूचना केलेली आहे की कुठेतरी ह्याचा एकदा रिव्ह्यू होणं गरजेचं आहे. की ज्या लोकांनी 5-5 वर्ष, एखादा दुसरा वर्ष एक्सटेन्शन आपण समजू शकतो काही तांत्रिक अडचण असेल म्हणून किंवा काय असेल म्हणून, पण 5-5, 10-10 वर्ष जर प्रकल्प रखडवत ठेवले असतील तर याचा निश्चितपणे एकदा कुठेतरी रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. आणि या बाबतीतला रिव्ह्यू गृहनिर्माण विभागाकडून निश्चितपणाने घेतला जाईल. कारण शेवटी राज्य सरकारची प्रायोरिटी आहे आणि केंद्र सरकारची हाऊसिंगच्या बाबतीतली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा विजन आहे की आपल्याला सगळ्यांना घरे या ठिकाणी हक्काची द्यायची आहेत. त्यामुळं जयंत पाटील साहेबांनी ते विजन पूर्ण करण्यासाठी पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे. पॉझिटिव्ह 25-25 ते विजन पूर्ण करण्यासाठी सन्माननीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी एक पॉझिटिव्ह सजेशन दिलेलं आहे. सजेशनचे पॉझिटिव्ह ॲक्शन त्याच्यावर सरकार सुद्धा घेईल, त्याचा आम्ही रिव्ह्यू घेऊ. आणि राहिला प्रश्न जयंत पाटील साहेब म्हणले मागे एकदा जे म्हणले होते तसंच की हे फक्त अधिवेशनापुरते आहेत. आमची जॉईंट अँड कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे, संयुक्त जबाबदारी आमची आहे. आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आम्हाला की जे उत्तर तुम्ही द्याल सभागृहामध्ये ते उत्तराचं आश्वासन पूर्ण करण्याची सुद्धा अधिकार तुमच्याकडे आहेत. तुम्ही ते पूर्ण जबाबदारीने बैठका घ्या, निर्णय घ्या, त्याप्रमाणे विभाग अंमलबजावणी करेल. त्यामुळे आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्याला फक्त एक साक्ष काढतो. ऐका ना साहेब, तुम्ही वरुण सरदेसाई साहेब तुमच्या बाजूचे, त्यांना विचारा. त्यांना मी आश्वासन एक दिलं होतं, मी माझी बैठक घेतली, त्यांना बोलवलं आणि पॉझिटिव्ह मार्ग आम्ही वरुण सरदेसाई साहेब खाजगीत भेटून सांगा जयंत पाटील साहेबांना ते बघा. म्हणजे तुम्हाला आपलं दूध का दूध पाणी का पाणी करून दिलं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तेवढे अधिकार आम्हाला दिलेले आहेत म्हणून तर 50 जण गेलो ना बरोबर आम्ही. आणि त्यामुळं तो राहिला प्रश्न वेगळा. आपण निश्चितपणे त्यांची सूचना सकारात्मक घेऊ, रिव्ह्यू घेऊ आणि गती देण्यासाठी अशा काही लोकांवर कारवाई करावी लागली तर निश्चितपणे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या संमतीने त्यांच्यावर कारवाई सुद्धा करू.